बघा मित्रांनो, काय प्रश्न आहे, प्रश्न वाचूया आपण. राकेश एका तासाला 30 पाने लिहितो, तर 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागतो? बघा, वेळ आणि पाने, किती पाने लिहितो. आता राकेश एका तासाला किती करतो? 30 पाने लिहितो. एक तास म्हणजे मित्रांनो 60 मिनिट, घेऊया 30. तर 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागेल? तर आपण x लिहूया. बघा, पहिल्यांदा आपल्याला त्यांचं प्रमाण काढावं लागेल. ते समप्रमाणात आहेत का व्यस्त प्रमाणात आहे? समप्रमाणात म्हणजे काय असतं की एक क्वांटिटी, समजा हा वेळ वाढला तर पाणी सुद्धा वाढतात, याला माहिती समप्रमाण. आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय? तर वेळ वाढला तर पाणी वाचायला म्हणजे कमी पाणी वाचली जातील किंवा लिहिली जातील. म्हणजे असं वेगळं असेल, उलट असेल तर म्हणायचं व्यस्त प्रमाण. एक वाढते दुसरं पण वाढते, त्याला म्हणायचं समप्रमाण. आता बघा, जर वेळ जास्त असेल तर जास्त पाणी लिहून पण होतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोन्ही जे क्वांटिटी आहेत, दोन्ही जे घटक आहेत, वेळ आणि पाणी, हे समप्रमाणात आहेत. म्हणजे एक वाढलं की एक वाढते, हे दुसरं वाढलं की दुसरं वाढते. मग आपल्याला विचारलंय की 45 पाणी लिहिण्यासाठी किती वेळ लागेल? मग तेव्हा काय करायचं असतं? तेव्हा तिरकस गुणाकार करायचा असतो. काय मग तिरकस गुणाकार करा. 60 गुणिले 45 बरोबर 30 गुणिले x. हे 30 आहे की नाही, ते इकडे घ्या, भागाकार होईल. मग x बरोबर काय? 60 गुणिले 45 भागिले 30. 30 एक 30, 30 दोन्ही 60, 45 गुणिले 2. मित्रांनो काय उत्तर येते? 90. मग x म्हणजे काय असणार आहे? 90 मिनिट लागतील तर त्याला 45 पानं लिहिण्यासाठी. याच्यापेक्षा सोपं पण करता येतं आपल्याला. 30 पानं 60 मिनिटात म्हणजे मित्रांनो एक 2 मिनिटात एक पान लिहून घेतो, एक पेज. त्याचप्रमाणे 50 पेज लिहायचे असतील तर काय करावं लागेल? 50 गुणिले 2, 90. ओके. स्मार्ट ट्रिक, शॉर्ट ट्रिक काही वापरायच्या मध्ये वेळ तेवढाच लागणार आहे. हे तुम्हाला समजावं म्हणून एवढे लिहिले, नाहीतर एवढ्यातच आपलं उत्तर निघतंय. ऑप्शन क्रमांक 1 बघा, हे आपलं उत्तर आहे. 90 मिनिटामध्ये 45 पाने लिहून होते.